नमस्कार, मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह तडजोड. लेखक अशोक कोकाटे. कथा बारस. न्याहारी झाल्यानंतर उन्हाचा चपका वाढला होता. पाण्यावर तरंग नाचावेत तशा झळा नाचत होत्या. उघड्या अंगाला चपचपा चपकारे मारित होत्या. रसरसलेल्या आरासमोर बसावं तसं वाटत होतं. विसावलेलं वारं तोंड झुलावं, तापलेल्या अंगाला शीतलाई यावी असं सारखं वाटत होतं. आणि वारं सुटलं तर वर उडून जावं असंच वाटत होतं. खालून जमीन तापली होती, वरून हवा तापली होती आणि त्या दोन्हीच्या सपाट्यात माणूस कसा नुसता भाजून निघत होता. तशातही भिवा काम करायला तयार झाला होता. आज भावाला लय आनंद झालेला. 20 वर्षात पोटाला पोरगी झालेली. काय करू नि काय नग असं त्याला होऊन गेलेलं. तो मनाशीच बोलत होता. रोजगारी असलो म्हणून काय झालं, किती वर्षानं देवानं पाकळीला फुल धरलं, पोटाला मूल दिलं. पर 12वी नेटात घालायची. तो खर्च कराय माग पुढं बघायचं नाही. उसनं पासनं मजुरीवर पैसा जमा करू, त्यातनं पण कमी पडलं तर देशमुख सरकारकडं जाऊ. पर पोरगीच्या बारशा वेळी मातूर गावच्या हातावर पाणी घालायचं राहू द्यायचं नाही. पर भावकीतल्या तरी 4 जणांच्या हातावर पाणी घालू असा बेत तो आजपासून मनाशी जुळवीत होता. तसा भिवा एक शेतमजूर. त्याची बायको इंदीही त्याला हातभार लावत होती. पर बरीच वर्ष वंश वाढला नाही. पोटाची उपासमार करीत असतानाच त्यानं आसपासच्या खेड्यातल्या देवांना नवस केली. इंदीनं उपास तापास केलं. दिवसभरांच्या कामानं आणि झुरणीनं दोघांच्या कायाची बेकाया झाली. तरी यश गवसत नव्हतं. पर आज यश आलं होतं. बारसं 5-6 दिवसावर टेपलं. तरी भिवाला पैशाची काळजी वाटत नव्हती. गावच्या रावबाकडून येळ निघालच ही त्याला आशा होती. फार झालं तर पैशासाठी 8-15 दिवस त्याच्यात एक टाक राबता येईल अशी त्यानं मनाची समजूत करून घेतली होती. तरी वडगावची रावबा देशमुख ही पैशा अडक्यानं मोठी आसामी पार्टी. पहिल्यापासनं घरानं मोठं होतं. आसपासच्या खेड्यात मान होता. तालुक्याला बंगला बांधलेला. बायका पोरं बंगल्यातच. थोडे दिवस शहरात जाऊन पैसा जमविला होता. आता उतारवयात होतं म्हणून आपल्या वाडवडिलांचा वाडा जवळ करणं त्यांनी पसंत केलं होतं. एखादा गडी ठेवायचा. मळ्यातल्या शेतीस त्याच्या सोबतीनं गुरं ढोरं बघायची. फावला वेळ निवांत वाड्यात बसून काढायचा. रावबा 60-70कडं झुकलेला असला तरी माप दीड माप दूध न्याहारीला फस्त करीत होता. त्यामुळे अजूनही अंगकाठी दणकट होती. तलवारी पद्धतीच्या झुपकेदार मिशा, सफेद पंजी आणि तसलंच कुडतं. त्यामुळं बांधा रुबाबदार दिसायचा. आडअडचणीला मदत करायचा. त्यामुळं त्याच्या दृष्टीनं रावबा परमेश्वरा समान भासायचा. भिवाच्या पोरगीचं बारसं 2 दिवसावर आलं. त्याला पैका अडक्याची गरजच होती. अजून मेळ जुळत नव्हता. म्हणून त्यानं विचार केला, रावबा सरकाराकडं 100-200 घेऊ. निर्लय झालं तर 1-1.5 महिना वाड्यात राबू, मळ्यात चाकरी करू. पर 20 वर्षानं झालेल्या पोरगीचं बारसं मातूर दाबात घालू असा सरळ सुटसुटीत हिशोब त्यानं मनात केला आणि वाडा गाठला. राम सरकार, भिवा म्हणाला. एक काम होतं, भिवा म्हणाला. रावबा जरासा हसला. खुर्चीवरचं अंग पुढं माग रेटीतच म्हणाला, अरे 1 का 2 हायत. काम असल्या बिगर कोण जातं का कुणाच्या घराला. नाहीतर तसा तुला आमचा गरिबाचा वाडा दिसतोय होय र. तसं नव्ह सरकार, पर कामातनं सवडच नाही म्हण. रावबानं थोडं मिश्किल स्वरूपात हसत विचारलं. तसं विचारलं नि एकदम म्हणाला, काय काम होतं ते तर अगोदर सांग. पोरगीचं बारसं हाय तवा 4 पैसे. भिवा म्हणाला, मर्दा माझी बी औंदा लय वड झाली. नवा खोंड घेतला. पर त्यातनं बी 4 हायत ते थोडं देतो. पण मला गडी मिळवस्तवर मळ्यात महिनाभर थांबलास तर बरं होईल. भिवाला एकाकी आनंद झाला. पैसा मिळाला. पोरगीचं बारसं साजरं करण्याचा क्षणभर भास झाला. तुपानं भिजलेलं अन्न खाऊन भावकी आनंदानं घराला गेलेली क्षणभर डोळ्यापुढं दिसली. लगेच चटदिशी भानावर आला आणि बोलला, सरकार, मी काय नाही म्हणतोय. महिन्याला 1.5 महिना राबतो की.
पर एवढं बारसं होऊ दे. बरं बरं म्हणून रावबा आराम खुर्चीतून उठला आणि लागलीच आत गेला. 100-100च्या 5 नोटा मोजून भिवाच्या हातात देत म्हणाला, बारसं झाल्यावर 2 दिवसानं ये. तवर राम्याची बायका पोरं घाण काढतात. त्यासनी तू आल्यावर बंद करतो. पर 2 दिवसांना आठवणीनं ये. नाहीतर मागच्या बायकोचं ऐकून मला फसवशील. जा आता. भिवानं पैसे मोजलं. पैसे दडक्यात कोंबलनी रावबाला परत जाण्याचा मुजरा करत निरोप घेऊन वाड्याच्या पायऱ्या उतरू लागला. उतरताच त्याला रावबा देशमुखाच्या मागच्या गोष्टीची आठवण झाली. असंच मागे एकदा देशमुखानं भिवाला बोलावलेलं होतं. वाटेत चालतच त्याला डोळ्यापुढं गेलेल्या 3 वर्षाचा प्रसंग तराळला. भिवा ये बस. रावबा देशमुखानं भिवाचं हसत स्वागत केलं आणि गोड हसतच म्हणाला, भिवा मर्दा, कितवं लागलं? कशाला व सरकार? अरे मर्दा, तुझ्या डोसक्यावर तांदूळ पडून कितवं वरीस लागलं? ह्या दसऱ्याला 3 कमी 20. काय सांगतोय असले का? होय, खोटं कशाला सांगू? मग असं कर. कसं? उद्या पहाटच आपण तळकराच्या वाडीला जायचं. जरा लवकरच निघायचं. तिथं किसन्या वडाराची पोरगी चांगली हाय. तरणी बांड हाय, पिठासारखी गोरी हाय. जरा उन्हात गेली तर लाल भडक उठतीया. आणि बघ मर्दा, तळकरवाडीचा पाटील माझा मैत्रच हाय. त्याच्या ह्यानं जमवून टाकू. पटकन सांग, नाहीतर काय जन्म असाच बुवा बैराग्या संन्याशागत काढणार हे सा? तुझ्या कल्याणच 4 सबूत सांगायचं होतं म्हणून बोलिवला. जा आता. रावबाच्यातनं लागलीच भिवा घरला आला. दुसरं लगीन करावं वाटत नव्हतं. ते वयही आता नव्हतं. आता बायकोला रावबाचं म्हणणं कसं सांगावं? चेहरा पार शेणकुटागत झाला. तसं म्हटलं तर भिवाच्या बायकोनं इंदीनं भिवाला गड्यासारखी साथ दिलेली होती. आजवर नवऱ्याला तिनं फुलागत जपलं होतं. आपली कूस उजवली नाही याची काळजी तिचाही जीव घेत होता. पण ती काळजी भिवाला उमजू देत नव्हती. उपास तपास करून बी फुकट. देव बघील आपल्याकडं असं भिवाला धीर देत होते. त्यामुळं भिवाला देशमुखाचं म्हणणं तितकंसं बरं वाटलं नाही. तरी पण उद्या नाही म्हटलं तर देशमुखाला काय सांगायचं या विचारात तो होता. डोसक्यात विचाराची झणझण चालली होती. गरगरल्यागत तो होत. तोवर इंदीच बोलली, कसला व एवढा विचार करताय? भिवाचं काळी धडधडू लागलं. सांगावं की नाही सांगावं या तंद्रीतच त्यानं कसं बसत झट्ट दिशीस समद सांगून टाकलं. म्हणजे दुसरी बाशिंग बांधायचा विचार हाय, इंदी म्हणाली. भिवा गडबडला. त्याच्या कावऱ्या बावऱ्या मनाची त्रेता तिरपीट इंदीनं हेरली आणि पुढं बोलली, ते तुम्हाला तरी कसं कळलं व? काय म्हणतीयास भिवा? अव त्याचं संगीत तुम्हाला कळलेलं नाही. कसलं ग संगीत? भिवा म्हणाला, अव किसन्या वडाराची पोरगी तिथल्या पाटलाच्या पोराबरोबर आहे. दोघांचा लय जीव हाय म्हण. कसलं पिरम का फिरम हाय म्हण दोघांचं. पोरगी नक्षत्रासारखी गोरी गोरी पान. दोघं लग्नाच्या फंद्यात बी पडणार होती. पर ती वडाराची नी तो पाटलाच्या कुळीला बट्टा लागल म्हणून शान पाटलानं किसन्या वडाराला धमकी दिली होती. पोरगीला घेऊन गाव सोडून जा, नाहीतर तुझी खांडोळी झाली म्हणून शान समजलं. पर पाटलाचं पोरग मातूर लगीन केलं तर तिच्याबरोबरच करीन असं म्हणून शान ठाण मांडून बसले. तेव्हा पाटलानं थोडं नमतं घेऊन शान किसन्याला बोलवून पोरगीचं लगीन तेवढं गुपचूप करून टाक. लागलं तेवढा पैसा देतो म्हणून शान सांगितलं. पर कुठं जमना म्हणून ती अजून घरात आहे. आणि तुम्ही त्या रावबा सरकारच्या सांगण्यानं त्या बयेचा विचार मनात घेतलायसा. आणि तिचं तरी वय हाय का तुमच्याबरोबर लगीन करायचं? अजून ती कवळी पोर. आणि त्यातनंच जर पाटलानं देशमुखाच्या मदतीनं इथे लगीन जमवलं तर उडल्या पाटलाच्या पोराला हे काळं बिरं कळलं तर किसन्या वडारा अगोदर तुमची खांडोळी होईल. लयच जीव उड्या मारीत असल तर जावा. पर त्या अगोदर माझं कुंकू तुमच्या हातानं पुसा आणि मग तळकरवाडीची वाट धरा. म्हणजे मला गावातली एकतरी हीर आपली जवळ करता येईल. बायकोच्या सांगण्यानं भिवाची घाबरगुंडी उडाली. त्यानं रावबाची गाठ घेतली. बायको दुसरं लगीन केलं तर जीव देईल असं म्हटलं. हे त्याच क्षणी देशमुखाला सांगितलं आणि हळूच वाड्यातनं काढता पाय घेतला.
तरी पण किसन्या वडारानं तळकरवाडीच्या पाटलानं भिवाची पाठ घेतली. हात धुवून तिघे मागं लागली. पर भिवानं त्यांना हात जोडून त्यातून काढता पाय घेतला. पुढं 4-6 महिन्यातच पाटलाचं पोरगं किसन्या वडाराच्या पोरगीनं पळून जाऊन कोर्टात रजिस्टर पद्धतीनं लगीन लागलं. तेव्हा मात्र भिवाचा जीव भांड्यात पडला. नाहीतर अडकलो असतो तर तळकरवाडीच्या पाटलाच्या पोरानं आपली 3 वर्षापाठीमागचं खांडोळी केली असती असं वाटलं. ह्या आठवणीनं भिवाला घर कधी आलं ते कळलंच नाही. इंदीला सगळं सांगितलं. भिवानं पोरगीचं बारसं दाबात घातलं. लाडवाच्या जिलेबीच्या जेवणानं भावकीलाही समाधान वाटलं. बारशात वडारवाडा नेटानं राबला. भिवाला मनापासनं आनंद झाला. रावबानं दिलेल्या पैशाचा खुर्दा हा म्हणता झाला. बारशानंतर 4 दिवसातच भिवाचं देशमुखाच्या वाडाजवळ केला. आता भिवाचा दिनक्रम चालू झाला. रावबा नुसत्या गुराढोरांच्या चौकशा भिवा करवी करायचा. नाहीतर रावबा एकटाच वाड्यात एकल कोंडागत झोपायचा. जेवणापुरता भिवाचा वाड्यात संबंध. नाहीतर मळ्यातल्या गुरांच्या वस्तीवर बांधलेल्या गुराप्रमाणे 12 तास भिवाचा मुक्काम मळ्यातल्या वस्तीवर ठेवलेला असायचा. भिवाचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. सकाळी पहाटचा उठायचा. गुरासनी वैरण टाकायचा. भरडा भिजत घालायचा. रात्रभर 10-12 गुरांनी शेणाने तुडुंब भरलेला गोठा साफ करायचा. सगळी घाण एकटा काढायचा. गुरासनी भिजत घातलेला भरडा कोंडा टाकून कालवायचा. मग घालायचा. इथवर तांबडं फुटायचं. 4-5 म्हशीची धार पिळायची. रेडकं पाजायची. दूध मळ्यातनं गावातल्या डेअरीत घालायचं. उन्ह वर यायची. वाड्यात यायचं. रावबाची चूल पेटवायची. बाईसारखं जेवण करायचं. लागलीच न्याहारी करायची. तोवर दिस डोक्यावर यायचा. पाला काढायचा. काढलेला पाला वज्जानं गुराच्या शेळत आणायचा. नदीला जाऊन मोटर चालू करायची. वाकुरी तोडायची. पाणी पाजायचं. खाल्लेल्या अन्नाचं पाणी व्हायचं. आतडं पिळून निघायचं. संध्याकाळी परत तेच काम. गुराची घाण, दूध काढणं, घालणं, जेवण करणं. कधी रात्री अपराधी पाणी पाजणंही. जीव नुसता कैकडून जायचा. धरणीला पाट लावताना अंगाची हाडं काड वाजायची. पाठ दुखायची. सगळं अंग ठणकायचं. रात्री बेरात्री बैल ओरडायची. मग उठायचं. वैरण टाकायची. परत झोपताना वाकलेल्या कमरेतून एकाकी झळा निघायच्या. जीव नुसता आंबून जायचा. तरी पण तो सोसायचा. जीवापेक्षा मुलगी प्यारी वाटायची. मुलगीच्या बारशा पाय तो स्वतःच्या जीवाचं रान करायचा. आता मात्र त्याला आनंद झाला होता. 2 दिवसानं भिवाला रावबानं गडी येणार आहे असं सांगितलं होतं. त्या सरशी त्यानं आतून बाहेरून वाडा झाडून साफ करायला बजावलं होतं. भिवाच्या आंबलेल्या जीवाला उभारी आली. सकाळची न्याहारी भिवानं केली. पहिल्यांदा बाहेरच्या भिंती झाडायचं ठरवलं. त्यामुळं पुन्हा आत वाऱ्यानं घाण येणार नाही हे त्याचं साधं गणित होतं. पुन्हा एकदा त्याचं गडबडीत गुरासनी मळ्यातनं वैरण टाकून आला आणि त्यानं त्याच कामाला लागला. न्याहारी झाल्यानंतर उन्हाचा चपका वाढला होता. पाण्यावर तरंग नाचावेत तशा झळा नाचत होत्या. उघड्या अंगाला चपाचप चपकारे मारित होत्या. रसरसलेल्या अंगास आरासमोर बसावं असं वाटत होतं. विसावलेलं वारं थोडं हलावं आणि तापलेल्या अंगाला शीतलाई यावी असं सारखं वाटत होतं. आणि वारं सुटलं उडून जावं असंच वाटत होतं. खालून जमीन तापली होती. वरून हवा तापली होती आणि त्या दोन्हीच्या सपाट्यात माणूस कसा नुसता शिजून निघत होता. तशातही भिवा काम करायला तयार झाला. शिडीला शिडी करकचून बांधली. साळू ताक खुरपं घेतलं. स्वतःचा तोल आवरत शिडीच्या शेवटच्या फावडीवर चढला. खाली कोणीच नव्हतं. रावबाई न्याहारी करून बाहेर निघाला होता. उन्हानं अंग थरथरत होतं. अचानक सुटलेल्या वाऱ्यानं भिंतीवरची घाण डोळ्यात भिरभिरत होती. डोळं चुरचुरत होते. तरीही तो सहन करत होता. कारण त्या वाड्यासह भिंतीवर फिरणारा त्याचा हात शेवटचाच होता. उन्हाची कायली कमी झाली. दारं सुटलं. तेवढ्यातच गडबडीत असणारा रावबा देशमुख आपल्या जाडजूड शरीरागत लुटू हलणारं पंजी सावरत वाड्यात आला. हळूच वाड्याच्या पायऱ्या उतरून बाहेर आला. एकाएकी भिवाला बघून रावबाचा चेहरा काळवंडला. सांगावं की नाही सांगावं यातच तो धाप लागल्यासारखं बोलला. भिवा मर्दा लवकर उतर. काय धनी? अरे तुझी पोरगी
पोरगी काय व झालं? वरूनच त्यानं काळजीच्या सुरात विचारलं. मर्दा, तुझी पोरगी तुला कायमची सोडून गेली. रावबानं फट्ट दिशी सांगावं तसं सांगितलं आणि पुढं निघाला. पुढं म्हणाला, मी पुढं निघालो, खाली उतरून लवकर ये. एवढं कसं बस बोलून रावबा वाड्याबाहेर गेला देखील. शिडीवर शेवटच्या फावडीवर असलेल्या भिवाला रावबाच्या शेवटच्या उत्तराचा फटका सहन झाला नाही. अवसान गळाला गत झालं. वाऱ्यानं जोर धरला. भिंतीवरची धूळ पाखडीतली गुरसात भपकन भिवाच्या डोळ्यात शिरला. क्षणभर दिसेनासं झालं. हातातलं खुरपं साळुता खाली गळून पडला तरी खुरपं काळजात शिरल्यागत वाटलं. डोळ्यावर अंधारी आली. डोकं भिरभिरल्यासारखा भास झाला. क्षणभर चांदण्या नाचायला लागल्या. भिंत अंगावर धावून आल्यागत वाटली. अंग मघापेक्षा लटलटू लागलं. त्या लटलटत्या सरशी शिडीवरनं एकाएकी चेन तुटलेल्या उलगत पायाचा हाताचा आधार तुटल्यासारखा झाला. त्या सरशी भिवा थरथरल्या अंगातनं धपकन चेंडवागत खाली कोसळला. डोळ्यापुढं मेलेली लहानगी पोरी गुबगुबीत पोर दिसली. किती वर्षानं परमेश्वरानं इंदीच्या पदरात माप टाकलं पर ते बी पदर फाडून माघारी न्यावं. काळजाचा पापुद्रा उडाल्यागत झाला. एक म्हणता म्हणता भिवाला 10 आठवू लागलं. जसं आठवू लागलं तसं मागल्या मार लागलेल्या मेंदवाच्या कवटीत एकाएकी जी काही कळ आली त्या कळीनं भिवाचं अंग गार झालं, अगदी कायमचंच. धन्यवाद.